सारा मॅमना कॉलच नाही लागत आहे. इथे बाहेर पण कशी रेंज नाहीये. पहिल्यांदा त्यांना प्राऊड फील होईल असं काम केलं, पण फोनही लागत नाही. कधी एकदा जातोय आणि हे दाखवतोय त्यांना असं झालं. एवढ्या खुश होणार आहेत ना, खायला पण घेऊन जातील. हे घे, ठेव. हा कॅमेरा पडले. हाँ दादा आता हे काय होतंय? दादा आपण इथून सेफ बाहेर पडू ना. हे बघ, तू टेन्शन घेऊ नकोस. आपल्याला काही होणार नाही. आपल्याकडे एक काकण आहे. हा? हे पक्या, मी आत्ता इथे काकण ठेवलं होतं. कुठे गेलं? मला काय माहित. अरे इथे ठेवलं होतं ना मी. हा मी पण बघितलं होतं. अरे आत्ता ठेवलं, कुठे गेलं मग? नाही इथे पण नाही. थांबा एक मिनिट. दादा नाही सापडत आहे. अरे आत्ता ठेवलं ना मी आग. हा यार कुठे आत्ता गेला? आत्ता कुठे गेलं? हा यार पक्या, हा त्या दिनेशनी नेलं नसेल ना? शोध त्याला. हा. दिनेश, ए दिल्या. दिनेश, दिल्या दिनेश, दिल्या. दिनेश. अरे दिल्या. दादा हा, मला तर वाटतं तू सटकला असणार. अरे असा कसा सटकेल तो? दिनेश, ए दिल्या. दिन्या, दिल्या. ए दिन्या. अरे दिल्या. पोरानो, काय शोधताय? तकोबा, आम्हाला आमचं काम करू दे. आमच्यामध्ये येऊ नको, कळलं? एकदा तुमची सुटका झाली, आता कशी होणार?
पक्या हे पक्या पक्या उठ पक्या पक्या हे पक्या उठ ना पक्या हे पक्या काय झालं तुला पक्या हे पक्या पक्या हे पक्या उठ ना रे हे पक्या बघ मी निलय दादा तुझा पक्या उठ ना पक्या हे पक्या उठ ना रे तुला मी नाही रागवणार यापुढे पक्या उठ ना रे पक्या ए पक्या तू उठ ना बोल ना माझ्याशी ए पक्या उठ ना रे पक्या 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 हॅलो हॅलो सॅड्रिक पॅट्रिक पॅट्रिक आपला पक्या गेला रे नक्की तोच गेलाय का बघ एकदा. अरे काय बोलतोस तू हॅलो फोन का नाही लागत आहे. चल ग जेवायलाच आहे. हा थांब जरा आई. का ग काय झालंय कोणाला फोन लावतेस. अगं पक्या आणि निलयला त्यांचा फोनच लागत नाहीये. अगं पण का काय झालंय. अगं ते दोघही जण मृत्युंजय बंगल्यात गेलेत आणि काहीच कॉन्टॅक्ट होत नाहीये त्यांचा. ए बाई आता तुझा तिथे जायचा विचार नाहीये ना. फोन नाही लागला तर खरंच जावं लागेल आई. नाही गार्गी अजिबात जायचं नाही. अगं आई तिकडे सगळं खूप रिस्की आहे. गार्गी अगं ते येतील परत. नाही तर तू एक काम कर ना तिकडे दुसऱ्या कोणाला तरी पाठव. अगं दुसरं कोणीही नाही जाऊ शकत आई तिथे. गार्गी तू किरणला वचन दिलं होतं तिकडे जाणार नाही म्हणून. म्हणूनच तर थांबले. ते दोघं तरी का गेले तिकडे. जकोबा जकोबा कुठे आहेस तू जकोबा बाहेर ये जकोबा कुठे लपलायस आता बाहेर ये ना जकोबा 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 निलेदा कोबा आता माहिती आहे हे सगळं तू करतोयस. अरे काय खेळ मांडलायस हा तू. एक गोष्ट लक्षात ठेव आमच्यापैकी कोणाच्या केसाला जरी धक्का लागला ना जीव घेईन तुझा मी. अरे पक्या काय आणि सॅड्रिक काय बोलून चालून तुम्ही समजा दोस्तच. या वाड्याचा एक नियम आहे वार करायचा तो एकदम रक्ताच्या नात्यावर. बघ तिकडं आई आई आई
जखोबा 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 काय ग, लागतोय का फोन? नाही ग अगं आता बराच वेळ झालाय, ते दोघं आले असतील बाहेर. आई, काहीच कळत नाही, अजून काही कॉन्टॅक्ट होत नाही. आणि जोपर्यंत होत नाही ना तोपर्यंत फोन करत राहावं लागेल, नाही तर मला खरंच जावं लागेल तिकडे. नाही या गार्गी, अजिबात जायचं नाही. अगं आई, असं कसं बोलतेस? तुम्हाला खरंच जावं लागणार आहे. आता कसं समजावू बाळा तुला? का मुलं तुम्ही नेहमी स्वतःच खरं करता? स्वाती, अगं काय चाललंय? काय किती आवाज आहे? बाबा, मला मृत्युंजय बंगल्यात जावं लागेल. काय? हो. अगं पण कशासाठी? पक्या आणि निलय तिथे गेलेत आणि त्यांचा काहीच कॉन्टॅक्ट होत नाही. अहो, तुम्ही तरी समजावा ना हिला, ऐकतच नाहीये. बाबा बाबा प्लीज मला जाऊ द्या तिकडे. ठीक आहे, तुला जायचंय ना त्या मृत्युंजय बंगल्यात, चल आज मी पण येतो तुझ्या बरोबर. अहो, काय बोलताय तुम्ही? नाही, जाऊन बघतोच नक्की काय भानगड आहे त्या मृत्युंजय बंगल्याची ते. अहो, काय झालंय तुम्हाला? तिला अडवायचं सोडून तुम्ही तिचीच काय साथ देताय? स्वाती, आज तू मला सुद्धा अडवू नकोस. मी त्या मृत्युंजय बंगल्यात जाणार म्हणजे जाणारच. गार्गी, चल तयार हो. जखोबा जखोबा कुठे आहेस तू? जखोबा जखोबा बाहेर निघा, आधी सांगतोय. जखोबा कुठे लपून बसलास तू? जखोबा आता शेवटचा वार करायची वेळ आली. ते आलंय ध्यानात, त्याला इथंच गाडायचा म्हणजे ह्या वाड्याचं तार. ही गार्गी सवताहून चालत येईल इथं. जखोबा 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 बाहेर निघा, आधी सांगतोय ना. जखोबा तुला मी आज सोडणार नाही. जखोबा 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 दादा, तुम्ही मला मारलं ना? तुम्हाला खूप जगायचं होतं, तुम्ही मला का मारलं? तू माझा सुद्धा जीव घेतलास ना? मला पण जगायचं होतं. खोटे आहात तुम्ही, खोटे आहात तुम्ही. तुम्ही खरं नाही आहात, खोटे आहात तुम्ही. मी सुद्धा खोटी आहे का? निलय, तू इकडे काय करतोय? आणि ही काय हालत केली आहे? तू गार्गी नाहीयेस. गार्गी नाहीये म्हणजे? मला आता रुचीचा फोन आला होता, ती म्हणाली तू इथे आलायस म्हणून मी आले. चल आपण निघूया, चल लवकर. आपला पक्या सापडत नाहीये, तो अडकलाय कुठेतरी. त्याला घेतल्याशिवाय मी जात नाही. पक्या 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 निलय, आपण तिकडे बघूया, कदाचित तिथे असेल तो. चल. गार्गी थांब. का? तू नको येऊ इथे. अरे पण का? नाही. अरे पक्या तिथे असेल तर आपण त्याला वाचवायला हवं. चल लवकर. हो, पण तू नको येऊ.
पक्या निलय चल नाही चल पक्या 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 ह्या कपाटात असेल दार उघड दार उघड दार उघड नाही मला नाही वाटत पक्या कपाटात असेल पक्या कपाटातच असेल नाही दार उघड नाही मी नाही उघडणार दार उघड नाही मी नाही उघडणार तुला कळत नाहीये दार उघड माझा जीव गेला तरी मी कपाट उघडणार नाही दार उघड मी नाही उघडणार तुला कळत नाहीये मी काय सांगतेय दार उघड नाही दार उघड निलेदा पक्या निलेदा काय झालं कोणाशी बोलत होतो तुम्ही ती गाडगी हो निलेदा मगाशी ते जखोबाने आपल्या दोघांना काहीतरी केलं आणि मी चक्कर येऊनच पडलो आणि उठलो तर रस्त्यावरती होतो आणि तुम्ही आत असाल म्हणून मग या दोघांना घेऊन आलो तुम्ही ठीक आहात ना दादा काय झालं काही नाही इथलं सामान ताबडतोब घेऊन निघूया हा चल हा चल